दैनिक राशी भविष्य गुरुवार 27 मार्च 2025 या भागात आपण सर्वांच्या अवधूत रिसर्च तर्फे पुन्हा एकदा स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. माझ्या वार्षिक राशी भविष्य मेष ते मीन राशीला 2025 हे वर्ष कसे, हा व्हिडिओ मी एक एक राशीचा प्रदर्शित केलेला आहे. त्यामध्ये फक्त वर्षाचे राशी भविष्यच नाही तर प्रत्येक राशीची स्वभाव रचना, गुणधर्म आणि त्याला फायदे काय आहेत त्या राशीमधल्या लोकांना, ते तिथे कव्हर केलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघावा. तुमच्या चंद्र राशीप्रमाणे तो व्हिडिओ अवश्य बघावा. मासिक राशी भविष्य मी दर महिन्याला मंथली होरोस्कोप मेष ते मीन राशीला एप्रिल हा कसा जाईल, महिना कसा असेल, हे मी पुढील आठवड्यात हा व्हिडिओ प्रदर्शित करेल. तो सुद्धा तुम्ही महिन्याचे मार्गदर्शन म्हणून अवश्य बघावा. आजचे आजचे पंचांग हा व्हिडिओ मी 27 मार्च गुरुवारचा प्रदर्शित केलेला आहे. तो तुम्ही बघावा. चला तर आता आपण 27 मार्च 2025 चे राशी भविष्य काय दर्शविते मेष ते मीन चंद्र राशीप्रमाणे ते बघूया. सुरुवात करूया मेष राशीपासून. तुमचे सहकारी तुमची खूप प्रशंसा करतील. लग्नाबाबत घाईघाईने निर्णय घेऊ नका. नवविवाहित जोडप्यांनी भूतकाळातील गोष्टीबद्दल वाद घालणे टाळावे. काही लोक तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करू शकतात, म्हणून आज कोणाच्याही बोलण्यावर जास्त विश्वास ठेवू नका. दुसरी रास वृषभ. भूतकाळातील अनुभव तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचा अधिकार वाढेल. लोक तुमच्या उदार वागण्याचे कौतुक करतील. तुमचा जोडीदार तुमच्यावर खूप खुश असेल. धार्मिक कार्यात तुम्हाला खूप रस असेल. राशीचा स्वामी शुक्र तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी प्रदान करेल. कामाचे वातावरण अनुकूल राहील. मित्रांसोबत नवीन व्यवसायाची योजना आखू शकता. प्रेम जीवन खूप रोमॅन्टिक असेल. तिसरी रास मिथुन. वैवाहिक जीवन खूप चांगले जाणार आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमचा बॉस तुमची खूप प्रशंसा करेल. काही लोक तुम्हाला चुकीच्या कृतींकडे नेऊ शकतात. मित्रांकडे दुर्लक्ष करू नका. परस्पर संबंधांमध्ये गोडवा येईल. परिवारात थकवा आणि पोषक तत्वांचा अभाव असू शकतो. चौथी रास कर्क. तुमच्या हट्टी वृत्तीमुळे लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात. तुम्ही मोठ्या सत्संगात सहभागी होऊ शकता. तुमच्या जोडीदाराशी कठोर भाषेत बोलू नका. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. जुनी प्रकरणे पुन्हा उघडावी लागू शकतात. तुमची मालमत्ता आणि मौल्यवान वस्तू प्रदर्शित करणे टाळा. तुम्हाला अतिरिक्त जबाबदाऱ्यांचा भार सहन करावा लागू शकतो. पाचवी रास सिंह. तुमच्या गुपित कोणालाही सांगू नका. वृद्धांनी औषधांबाबत निष्काळजी राहू नये. मनात एक अज्ञात भीती असेल. सहकाऱ्यांसोबत सामंजस्य वृत्ती ठेवा. प्रवास करताना काळजी घ्यावी. तुम्ही अचानक लोकांमध्ये खूप लोकप्रिय होऊ शकता. जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि एखाद्या प्रकारच्या गुंतवणुकीची वाट पाहत असाल तर तुम्हाला त्यात यश मिळू शकते. व्यवसायात चांगला आर्थिक फायदा होईल. संशोधन कार्यात अनुकूल परिणाम मिळतील. कन्या राशी 6वी रास. व्यवसायात नवीन योजना बनवू शकाल. परदेशात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना नवीन करार मिळू शकतात. तुम्ही तुमचे विचार लोकांसमोर ठामपणे मांडाल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. अचानक एखादे काम पूर्ण झाल्यामुळे मन प्रसन्न राहील. व्यवसायात भागीदारांच्या भावनांना महत्त्व द्या. जुन्या गुंतवणुकीत अपेक्षित निकाल न मिळाल्याने तुम्हाला थोडे दुःख वाटू शकते. वैवाहिक नात्यात अहंकार येऊ देऊ नका. नोकरीत बदलाच्या संधी मिळतील. 7वी रास तुळा. तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. तुमचा व्यवसाय वाढविण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते. कौटुंबिक वातावरण हे पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक असेल. तुमच्या प्रगतीने पालक खूप आनंदी होतील. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजयी व्हाल. नोकरी करणाऱ्यांसाठी शुक्र ग्रहाचा उदय आनंददायी राहील. तुम्ही जे बोलता त्याला लोक खूप महत्त्व देतील. शत्रूंचा पराभव होईल. शेअर बाजारात झालेल्या पूर्वीच्या नुकसानाची भरपाई तुम्ही करू शकता. 8वी रास वृश्चिक. कोणालाही न विचारता ज्ञान देऊ नका. राजकारणाशी संबंधित लोकांना काही समस्या येऊ शकतात. आधीच पूर्ण झालेले कोणतेही काम खराब होऊ शकते. अन्न शुद्ध ठेवा आणि पौष्टिक अन्न खा. तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येऊ शकतात. प्रेमविवाहाशी संबंधित बाबींसाठी हे संक्रमण काहीसे प्रतिकूल असू शकते. परिस्थिती तुमच्या विरुद्ध देखील असू शकते. तुमच्या खाण्याच्या सवयीबद्दल निष्काळजी राहू नका. महिलांना हार्मोनल समस्या होऊ शकतात. धनुराशी 9वी रास. आज तुम्हाला शरीरात वेदना आणि जडपणाची तक्रार असू शकते. तुम्ही अनावश्यक धावपळ टाळली पाहिजे. मालमत्तेबाबत काही अडचणी येतील. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल तुम्ही गोंधळलेले असाल. कठोर परिश्रम केल्याने अर्थपूर्ण परिणाम मिळणार नाहीत. व्यवसायात विस्ताराच्या संधी मिळतील. घरी काही उत्सवाची तयारी असू शकते. कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजी राहू नका. तुमच्या दिसण्यामुळे लोक तुमचा हेवा करू शकतात. 10वी रास मकर. तुमचे थांबलेले काम अचानक पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनात तुम्हाला खूप फायदे मिळतील. नवीन संपर्कांमुळे तुम्हाला फायदा होईल.
व्यवसायात विस्तारासाठी तुम्ही निधी गोळा करू शकता. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढेल. परदेश प्रवासाची शक्यता आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही खूप चांगली प्रगती कराल. व्यवसायात आर्थिक लाभ झाल्यामुळे तुम्ही विस्ताराची योजना आखू शकता. जर तुमच्या जोडीदाराशी कोणत्याही प्रकारचा मतभेद असेल तर तो सोडवता येईल. 11वी रास कुंभरास, जर गोष्टी नियोजित प्रमाणे झाल्या नाहीत तर तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. दारू व्यापाऱ्यांना काही समस्यांना तोंड द्यावे लागेल. शिक्षक आज त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत गंभीर विषयांवर चर्चा करू शकता. तुम्ही धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन करू शकता. नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंद राहील. या काळात केलेली गुंतवणूक भविष्यातही खूप फायदेशीर ठरेल. 12वी आणि 11ची रास मीन राशी, वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतील. तुम्हाला उच्च शिक्षणात खूप रस असेल. तुमची काम करण्याची शैली खूप चांगली असणार आहे. मार्केटिंगशी संबंधित लोकांसाठी दिवस फायदेशीर राहील. व्यवसायात फायदेशीर परिस्थिती निर्माण होईल. अवधूत रिसर्च चॅनल यूट्यूबवर नियमितपणे पाहतो. मी तुमचा आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती. तुमचा आजचा दिवस चांगला जावो. धन्यवाद. थँक्यू.